बेळगावमध्ये न भूतो न भविष्यतो असा आज मोर्चा आपल्याला बघायला मिळाला, कारण जवळजवळ 20 ते 25,000 पेक्षा जास्त एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस असून सुद्धा एवढी जनता जमते म्हटल्यानंतर समजायला पाहिजे की हिंदू धर्मावरती किंवा वीरेंद्र हेगडे साहेबांवरती किंवा धर्मस्थळावरती जो काय अन्याय चाललाय त्याच्या विरोधात आज मोर्चा आहे. एकूणच जर बघितल्यानंतर गेले 20 ते 25 दिवस हिंदू धर्माची बदनामी कशी होते या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला आणि त्याला पूर्णतः सरकारचा पाठिंबा होता हे दिसून येत आहे. एकूणच गेले जवळजवळ 17 ठिकाणी खोदण्यात आल्यानंतर एकही प्रेत काही मिळत नाही. याच्या अगोदर सरकारची जबाबदारी होती की ज्यानं कंप्लेंट केला त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. असं न होता वाट एकूणच हिंदू धर्माचं नाव बदनाम करणे, धर्मस्थळाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करून आज परिस्थिती अशी आहे, ज्यानं कंप्लेंट दिला तो म्हणतोय मला कुठेतरी प्रेशर होता. पण ज्याचं प्रेशर होतं त्याच्यावर कंप्लेंट करा, त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या. ते सोडून तुम्ही वाटत एकूणच हिंदू धर्माचं नाव बदनाम होण्याचा प्रयत्न होता. सरकारनं ह्याच्यावरती माफी मागितली पाहिजे आणि जो कंप्लेंट तो अनामिका म्हणून आहे त्याच्यावरती ऍक्शन घेऊन त्याच्या मागे जे लोक आहेत, त्याच्या मागे जी संघटना तो स्वतः सांगतोय त्या संघटनावरती चौकशी होऊन त्यांच्याबद्दल माहिती काढून त्यांच्यावर ऍक्शन घेण्याची सरकारची जबाबदारी आहे. एकूणच सरकारने ह्याच्याबद्दल माफी मागावी.